आळंदी हे ज्ञानपीठ आहे. कारण तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानियांचा राजा त्या ठिकाणी वास करतो म्हणून ज्ञानपीठ आहे. पंढरपूर हे योगपीठ आहे. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे महायोगपीठ आहे तटे भीमरत्या, मगाशी पण मी सांगितलं. त्यामुळे ज्ञानपीठातून निघायचं म्हणजे आळंदीतून आणि योगपीठापर्यंत जाऊन पोचायचं म्हणजे पंढरपूरपर्यंत. झाली का पंढरपूरची वारी? नाही, त्याच्या पुढे जाऊन त्याचा अर्थ आहे. देखणे सर सांगायचे, ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती एवढीच पंढरपूरची वारी नाही. मग पंढरपूरची वारी आहे तरी कशी? तर ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे. शेवटी वारीला जायचं म्हणजे प्रेम एकमेकांना देत जायचं. म्हणून ती व्याख्या अतिशय महत्वाची सामाजिक व्याख्या आहे ती.